नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आताच 10वी आणि 12वीचे बऱ्यापैकी रिझल्ट लागलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांचे 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत. तर मग जे विद्यार्थी 10वी आणि 12वी पास आउट झालेले आहेत, या विद्यार्थ्यांसाठी अशी एक योजना आहे, ज्या योजनेतून ते त्यांचा जो काही पुढचा शैक्षणिक खर्च आहे तो देखील तुम्ही करू शकता. तर त्या योजनेचं नाव काय आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिष्यवृत्ती योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 10वी आणि 12वी पास आउट झालेले आहेत, असे विद्यार्थी या योजनेच्या अंतर्गत मिळवू शकतात 30,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप. तर मग बघा, यासाठी तुम्हाला तुमची जी काही पात्रता काय असली पाहिजे, फॉर्म जो आहे तो फॉर्म कुठे भरायचा, कधीपर्यंत भरायचा, यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत, या सर्वांची जी काही डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मग बघा, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर पुढे बघा, ही जी काही योजना आहे या योजनेचं नाव काय आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27. ठीक आहे. मग हा जो काही योजनेचा फॉर्म आहे तो आपण बडी फॉर स्टडी नावाचं एक वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जाऊन आपण भरायचा आहे. तो कधीपर्यंत करायचा आहे? तर याची जी काही अंतिम तारीख आहे ती आहे 28 जूनपर्यंत. ठीक आहे. 28 जूनपर्यंत तुम्ही हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म तुम्ही भरू शकता. नंतर बघा, या योजनेसाठी तुमची इलिजिबिलिटी काय असली पाहिजे, त्या ठिकाणी तुमची जी काही पात्रता काय असली पाहिजे. तर बघा, स्टुडंट मस्ट हॅव पास्ड क्लास 10th बोर्ड एक्झाम इन द इयर 2026. म्हणजेच तो जो काही विद्यार्थी आहे ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्याचं 2026मध्ये 10वी पासआउट झाली पाहिजे. मग सेम हाच क्रायटेरिया 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2026मध्ये त्याचं 12वी जे आहे ते पासआउट असणं गरजेचं आहे. त्यासोबत ॲप्लिकंट मस्ट हॅव सिक्युअर्ड ए मिनिमम ऑफ 65% मार्क्स इन देअर प्रिव्हियस क्लास. म्हणजेच त्याचा 10वी आणि 12वीमध्ये त्याला किती मार्क्स असणं गरजेचं आहे? तर 65% गुण जे आहेत, 65% किंवा 65% जे काही मार्क्स आहेत ते अधिक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे ह्याची काय आहे? इलिजिबिलिटी आहे. आणि सेकंड आहे दॅट इज द ॲन्युअल पॅरेंटल इन्कम मस्ट नॉट एक्सीड INR 8 लाख फ्रॉम ऑल सोर्सेस. म्हणजे त्याचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 8 लाखांपेक्षा काय नसलं पाहिजे, तर जास्त नसलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे याची काय आहे, या काय आहेत रे, तर पात्रताचे निकष आहेत. म्हणजे स्टुडंट जो आहे तो 10वी पासआउट झाला पाहिजे 2026मध्ये. त्यासोबत त्याला 65% मार्क जे आहेत ते असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत त्याचं जे काही वार्षिक म्हणजेच ॲन्युअल इन्कम जे आहे ते किती असलं पाहिजे, तर 8 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. ठीक आहे. मग आता पुढचं जो काही आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स जो आहे तो कोणाला दिला जाईल, म्हणजे प्रेफरन्स जो आहे तो कोणाला दिला जाईल. तर त्याच्यामध्ये बघा, स्टुडंट पास्ड फ्रॉम गव्हर्नमेंट स्कूल. जे विद्यार्थी गव्हर्नमेंट स्कूलमधून पासआउट झाले आहेत त्यांना पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जाईल. नंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी. जे विद्यार्थी दिव्यांग आहेत, अपंग आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल. नंतर स्टुडंट फ्रॉम नॉर्थ ईस्ट रिजन्स अँड ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट. म्हणजे जे कोणी विद्यार्थी असतील नॉर्थ ईस्ट रिजनमधले, त्यांना पण या ठिकाणी प्रेफरन्स जो आहे तो त्या ठिकाणी आधी दिला जाईल. ठीक आहे. नंतर बघा, यामध्ये तुम्हाला बेनिफिट काय भेटणार आहेत रे, तर सिलेक्टेड स्टुडंट विल रिसीव ए वन टाइम स्कॉलरशिप ऑफ अप टू INR 30,000 डिपेंडिंग अपॉन देअर फी स्ट्रक्चर. ठीक आहे. मग तुम्ही या ठिकाणी किती मिळवू शकता, तर 30,000पर्यंतची रोख रक्कम जी आहे ती आपण या ठिकाणी मिळवू शकता. बट याच्यामध्ये एक कंडिशन तुम्हाला दिलेली आहे, दॅट इज स्कॉलरशिप अमाऊंट कॅन only be used to cover academic expenses such as tuition fees, books, study material, accommodation and other educational related cost. म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हे जी काही स्कॉलरशिप आहे ती भेटल्यानंतर तुम्ही कुठेही त्याचा खर्च करायचा नाही. मग त्याच्या रिसिप्ट असतील, तुमच्या फीजच्या रिसिप्ट त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड कराव्या लागतील. त्यासोबत तुम्ही कुठल्या प्रकारचे बुक्स वगैरे परचेस केले असतील तर त्याच्या पण रिसिप्ट ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागतील. आणि त्यासोबत वेगवेगळे जे काही ट्युशन फीज वगैरे, म्हणजे तुम्हाला या सगळ्याच्या रिसिप्ट ज्या आहेत त्या ठिकाणी, म्हणजे मला वाटतं की अपलोड त्या ठिकाणी कराव्या लागतील. ठीक आहे. मग अशा प्रकारचे काय झाले, हे आपले पूर्णच्या पूर्ण जे काही म्हणजे वेगवेगळे निकष वगैरे काय असतील किंवा पात्रता काय असेल याच्यामध्ये हे झालं. मग त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजे जे काही कागदपत्र आहेत ते काय लागतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी. तर पहिला आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ. म्हणजे जो काही रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ आहे तो लागेल यासाठी. नंतर प्रूफ ऑफ
आयडेंटिटी म्हणजे तुमचं आधार कार्ड वगैरे त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नंतर क्लास 10चं जे काही मार्कशीट असेल किंवा जे विद्यार्थी 12वीचे आहेत त्यांना पण सेम हाच क्रायटेरिया, सेम तीच इलिजिबिलिटी आहे, तीच ती 12वीच्या पण विद्यार्थ्यांना सेम हाच डॉक्युमेंट्स आणि सेम तेच जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण सेम हाच 12वीच्या विद्यार्थ्यांना पण असेल. ठीक आहे. आणि जे काही 12वीचे पण विद्यार्थी असतील त्यांना 12वीचं मार्कशीट लागेल, 10वीचे विद्यार्थी असतील त्यांना 10वीचं मार्कशीट लागेल. नंतर बघा प्रूफ ऑफ ॲडमिशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता पुढे कशाला जे 10वीचे विद्यार्थी असतील 11वीला ॲडमिशन घेतलं असेल मग त्याच्या ॲडमिशनची रिसिप्ट किंवा त्याची जी काही पावती किंवा फीची पावती जी आहे ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ॲडमिशनचं जे काही तुमचं प्रूफ असेल किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल जे तुम्हाला कॉलेज किंवा स्कूलमधून भेटतं ते पण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नंतर बघा फीज रिसिप्ट किंवा फीचं जे काही स्ट्रक्चर असेल ते पण त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फॉर्म फिल करत असताना. ठीक आहे. मग बघा ॲन्युअल पॅरेंटल इन्कम सर्टिफिकेट इश्यूड बाय दी कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे जे काही तुमचं आणि म्हणजे जे काही वार्षिक उत्पन्नाचा दाखला असतो ते पण त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. नंतर आहे बँक अकाउंट डिटेल्स म्हणजे तुमचं बँकेचे जे काही डिटेल्स असतील ते पण तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग हे जे काही कागदपत्र आहेत हे डॉक्युमेंट जे आहेत ते 12च्या पण विद्यार्थ्यांना सेम असतील. ठीक आहे. ओके. चला तर मग पुढं काय आहे, हाऊ कॅन यू अप्लाय. मग आता तुम्ही अप्लाय कसं करणार. मग बघा तुम्ही काय करणार, बडी फॉर स्टडी या नावाचं वेबसाईट आहे गुगलवरती तुम्ही टाकल्यानंतर बडी फॉर स्टडी नावाचं वेबसाईटवरती गेल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद योजनेसाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे पासपोर्ट वगैरे किंवा त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं काय करायचं आहे म्हणजे इन्फॉर्मेशन टाकून लॉग इन करायचं आहे. नंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी फिल करायचा आहे. नंतर जे आहे मग पुन्हा तुम्ही काय करायचं तर त्या ठिकाणी स्टार्ट ॲप्लिकेशन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म जो आहे सर्व जे तुमचे एज्युकेशनल डिटेल्स वगैरे किंवा तुमचे कागदपत्र जे आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. नंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स अँड क्लिक दी प्रिव्ह्यू अशा प्रकारे जे काही पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करून जो काही फॉर्म आहे तो पूर्णपणे सबमिट देखील करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. ठीक आहे. मग यामध्ये बघा आपण बघितलं की ही योजना कोणासाठी आहे, त्यासोबत यामध्ये पात्रता काय असली पाहिजे, फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे तर 28 जून जी आहे ती लास्टची डेट आहे. तोपर्यंत सर्वांनी हा जो काही फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरून घ्या आणि ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. जे विद्यार्थी गोरगरीब असतील अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज मिळवण्याकरिता आमच्या ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.